राधे राधे. मी आधीच क्षमा मागते तुमची, कारण कालचा व्हिडिओ बऱ्याच जणांना नीट ऐकायला गेला नाही. मंडळी, खरं सांगू का, मी व्हिडिओ काढते आणि तो अपलोड करते, बास. मला एडिटिंग वगैरे येत नाही किंवा मला समजत नाही की हे बेटर व्हिडिओ काढण्यासाठी काय करायचं. तर त्याची परत सॉरी. आणि मला जो विषय सुचतो, मी तुम्हाला आधी पण सांगितलं की तो सुचतो, अगदी कधी सुचतो आयत्या वेळेला. आता अगदी जस्ट सुचला आणि मी हा व्हिडिओ काढते. बिल गेट्सना एकदा ना एक रिपोर्टर आली आणि मुलाखत घ्यायला आणि म्हणाली की तुमच्या यशाचं सिक्रेट काय आहे, गुपित काय आहे ते आम्हाला सांगा. व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस. त्यांनी शांतपणे एक चेक काढला, त्याच्यावर सही केली, ब्लँक चेक, आणि त्या रिपोर्टरसमोर ठेवला. तिला कळे नाही, हे बोलले नाही, तर हे काय. तिने तो चेक परत त्यांना दिला आणि सांगितलं, सर सांगा ना तुमचं यशाचं गुपित काय आहे. त्यांनी परत तो चेक तिच्यासमोर केला. तिला कळे नाही, असं काय करताय. त्यांनी तो परत चेक त्यांना दिला आणि तिने, सर मला उत्तर द्या, तुम्ही काहीच का बोलत नाही आहे. त्यांनी तो परत चेक पुढे केल्यावर तिला अगदी राग आला आणि तिने तो चेक फाडला. त्या क्षणी बिल गेट्स असं म्हणाले की मी कुठलीही ऑपॉर्च्युनिटी सोडत नाही, कधीच नाही. हेच माझं यशाचं अगदी गुपित आहे. ह्याच्यावरनं तुम्ही काय शिका. तसंच एलॉन मस्क जे आहेत, आज हे सगळे मोठे मोठे होतात, त्यांच्या नजरिया, त्यांचे ध्येय बघा कसे असतात आणि कसे ते वागतात. हे फार महत्त्वाचं आहे अगदी. तर त्यांना विचारलं तर ते म्हणले तुमचं काय आहे एलॉन मस्कला. ते म्हणले 10 वर्षांनंतर मी काय होणार आहे हे मी आज ठरवतो आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी मी 1 वर्षात कसा पूर्ण करीन ह्यासाठी धावतो. विचार करा की माझ्या आधी कोणी जाईल ना, 10 वर्षाचं जर मी एम ठेवला तर कोणी आधी पोचू शकेल. तर मी एम ते 10 वर्षानंतर मी काय होणार जरी ठेवला तरी ते पूर्ण करण्यास 1 वर्षात कसं करीन यासाठी मी प्रयत्नशील राहीन. आपले जे मुकेश अंबानी आहेत त्यांचे कधी कधी भाषण नक्की वाचा, ऐका. काहीही अतिशय सुंदर बोलतात. ते तर खूप मोठ्या घरातनं आलेत. पण एक फार छान वाक्य आहे की श्रीमंत होणं जेवढं महत्त्वाचं, तर श्रीमंत राहणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं. तर त्यांनी 1-2 त्यांचे विचार मांडले, ते अत्यंत उपयुक्त आहेत, खास करून तरुण पिढीला. तर ते म्हणतात, एक तर स्वप्न मोठी बघा आणि मोठी स्वप्न बघितली तर त्याच्यामध्ये जे अडथळे येतात त्या अडथळ्यांना दूर करा. त्या अडथळ्यांच्या मागे धावू नका, मग तुमची स्वप्न पूर्ण होणार नाही. अथक परिश्रम. आज म्हणजे एवढे श्रीमंत असून, एवढ्या श्रीमंत घरात जन्मले असून त्यांचं तुम्ही बघू शकता की किती त्यांची मेहनत आणि परिश्रम आहेत आणि ते किती म्हणजे योग्य बोलत आहेत हे सगळं. आणि पॉझिटिव्ह राहा. मी तर तुम्ही बघितलं असेल माझे जे व्हिडिओज असतात त्यात ॲफर्मेशन अत्यंत महत्त्वाचं असतं की तुम्हाला माहिती आहे, ही जी ऊर्जा मी जी म्हणते, हे जे ब्रह्मांड मी म्हणते, हे जे सृष्टी असते ही एकदम जागृत असते. तुम्ही बोलता प्रत्येक शब्द ती ॲब्सॉर्ब करते. तुम्हाला म्हणजे माहिती असेल की तुमची आई, आजी, पणजी नेहमी म्हणते बघा की घरात वेडंवाकडं बोलायचं नाही, घाणेरडे शब्द बोलायचे नाही, घरात भांडायचं नाही. बघा गृहदेवता फिरत असते, पटकन तथास्तु म्हणेन म्हणते ना. आठवा नक्कीच म्हणत असेल. हे तेच कारण आहे की कधीही ना तुम्ही ॲफर्मेशन चांगली द्या, तुम्हाला चांगलंच हे करणार. तुम्हाला एक गंमत सांगते, मी ऐकली होती एका ठिकाणी, ती मला फार पटली की ॲफर्मेशन देतात पण ती कशी द्यायची. ते काही चांगली मुलासाठी बोलते, पण बोलताना काय बोलते सांगा बरं. अभ्यास कर हं, नाहीतर तू नापास होशील. अभ्यास कर हे जर ॲफर्मेशन असेल तर पुढे तू नापास होशील म्हटलेलं ते पण सृष्टी घेते ना. तेव्हा विचार करा, अभ्यास करा म्हणजे छान मार्क मिळतील असं म्हणायला काय हरकत आहे. तर हे एक उदाहरण आहे. छोटी छोटी उदाहरणं असतात पण ती अतिशय महत्त्वाची असतात. आणि दुसरं म्हणजे ना,
एक नेपोलियन हिल नावाचे एक लेखक आहेत. त्यांनी थिंक अँड ग्रो रिच नावाचं पुस्तक काढलं आहे. कधी तुम्हाला मिळालं तर वाचा. अगदी खूपच छान आहे. त्यांनी 25 वर्ष अभ्यास केला की हे यशस्वी माणसं यशस्वी होण्यामागे त्यांची विचारधारा, त्यांचं काय आहे ते. आणि त्यात ते सांगतात, मी जे म्हणजे नेहमी म्हणते की ॲफर्मेशन, की पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्हच विचार करा, तरच तुम्ही त्या दिशेने जाऊ शकता. कारण आजकाल ना सोशल मीडिया इतका पॉवरफुल झाला आहे. आणि मला म्हणजे कळत नाही, सकाळी डोळे उघडले की पहिला मोबाईल हातात का घ्यायचा? काय असं आहे का तुम्ही मोबाईल नाही उघडला तर जगबुडी होईल? थांबा ना जरा. कारण सोशल मीडिया तुम्ही उघडला, ते इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर हे ते आलं की त्यात काय बातम्या असतात. एकतरी बातमी आहे की ज्याच्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल. मी तुम्हाला मागे पण एकदा सांगितलं की सकाळी उठतो ना तेव्हा आपलं विचार आणि आपली बुद्धी आणि आपलं सगळं ना एकदम कोरा कागद असतो. त्याच्यावर जे लिहिलं जातं, त्याच्यावर जे बोललं जातं, जे ऐकलं जातं, जे पाहिलं जातं, तेच आपल्या त्या कागदावर उतरतं आणि अख्खा दिवस तेच आपल्या डोक्यात राहतं. म्हणूनच उठल्याबरोबर चांगलंच बोलायचं, चांगलंच हे करायचं, तुमचं विचार करायचे. कारण त्यामुळे काय होतं माहिती आहे, ही जी तरुण पिढी आहे की आज मी कंटेंट रायटर होईन, आज मी ॲक्टर होईन, आज मी आमका होईन, जे काय होईन. आणि मग ते नाही झालं ना तर लगेच ते डिस्ट्रॅक्ट होतात, परत ते डिप्रेशनमध्ये जातात. एकदा नवाजुद्दीन सिद्दीकीचं पण तुम्ही नक्की इंटरव्ह्यू वाचा, ऐका. त्याने बोललेले आहेत ते, की ते जेव्हा ॲक्टिंगसाठी ते आले, मुंबईत आले, ते खूप दिवस त्यांना काही काम नव्हतं आणि दिसायला पण म्हणजे असं साधे आहेत ते. तर शेवटी त्यांनी विचार केला की आपल्याला काही यश मिळणं शक्य नाही, आपण आपल्या गावी परत जावं. तेव्हा त्यांच्या आईचा जो संदेश आला होता तो नक्की प्रत्येकाने ऐकण्यासारखा आहे, की पेशन्स ठेवू. लगेच कुठलीही गोष्ट मिळत नाही. अरे कचऱ्याचा ढीग पण 8 दिवसांनी सरकतो, तिथे माणसाचं काय? किती छान हे उदाहरण नेहमी लक्षात ठेवा, की फार महत्त्वाचं आहे, की छोट्या-छोट्या गोष्टी. आज ना मी आमच्या एका सरांचं उदाहरण देते, की एखाद्या ध्येयाकडे जायचं तर कसं जायचं असं. आणि ते त्यांनी आम्हाला नेहमी त्यांच्या जे त्यांचे जे मीटिंग्स आहेत त्यामध्ये सांगायचे. ते अगदी दुर्गम, अगदी विलेजमधले होते, गावातले होते, जिथे जेमतेम एखादी बस कधीतरी आली तर किंवा बैलगाडी असं होतं. ते जेव्हा शेतात जायचे, आणखीन वर विमान बघायचे, लहान होते. तर तेव्हा ते म्हणायचे, "आज एक ना एक दिवस मी ह्या विमानात बसीन." कळलं? आणि त्यांच्या घरातल्या म्हणजे जरा मोठे झाल्यावर त्यांच्या घरातल्या टॉयलेटमध्ये त्यांनी त्यांचे ध्येय लिहिली होती. विचार करा, ते म्हणजे की मला या वर्षी या एवढ्या वर्षांनी मला हे व्हायचं आहे, एवढ्या वर्षांनी. आणि टॉयलेटसारखी दुसरी जागा नाही. आजकाल ही मुलं मोबाईल नेतात. मोबाईल नेऊ नका. आयुष्यात खरंच तुम्हाला काहीतरी करायचं आहे, कुठलं तरी ध्येय गाठायचं असेल, तर तुमचे म्हणजे हे आमच्या सरांनी खरोखर सांगितलं आणि तसं त्यांचं झालं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते, ते मोठ्या अक्षरात तिथे माझी ध्येय असे लिहायचे. आणि टॉयलेटला जो 10-15 मिनटं जे काय तुम्हाला वेळ लागेल तोपर्यंत कुठलाही विचार न करता ती ध्येय वाचत राहायचे. आणि खरोखरी त्या ध्येयाला ते पोचले होते. म्हणजे विचार करा, की की तुम्ही जर का एखादं ध्येय, ॲफर्मेशन, पॉझिटिव्ह चांगले विचार जर केले तर सातत्य पाहिजे त्याला. म्हणजे दुसरा पर्याय नाही. तुम्ही लगेच डिस्ट्रॅक्ट व्हायचं, लगेच डिप्रेशनमध्ये जायचं असं होत नाही हो. कोणालाही पटकन यश मिळत नाही. सगळ्यांची तुम्ही हे सगळ्यांचे लहानपण किंवा त्यांचं आयुष्य वाचा, की त्यांनी तेच लिहिलेलं आहे, की आ क अथक मेहनत आणि ध्येयापासून न ढळणं, हे 2 महत्त्वाचे पॉइंट त्यांचे आहेत. आणि ए.पी.जे अब्दुल कलाम ह्यांनी एका वार्ताहरांनी प्रश्न विचारला, की तुम्ही एवढ्या गरिबीतनं एवढ्या मोठ्या पदाला कसे पोचलात? तर ते 5 पॉइंट त्यांनी सांगितले. ते प्रत्येक तरुणाने मनात धरा, प्रयत्न करा, करा तर खरं.
मला तर फार आवडले ते. ते म्हणजे माइंडसेट फार महत्त्वाचा आहे. तुमचा माइंडसेट सेट करा. तर ते काय म्हणायचे, की मी रोज सकाळी 5 गोष्टी म्हणायचं, की मी ज्याचा विचार करतो ते मी करूनच दाखवणार. मी ज्याचा विचार करतो ते मी करूनच दाखवणार. आणि सगळ्यात चांगला आहे. मी दी बेस्ट आहे. मी सगळ्यात दी बेस्ट आहे. मी जिंकण्यासाठी जन्मलोय तर मी जिंकणारच. मी जिंकण्यासाठी जन्मलोय तर मी जिंकणारच. आणि देव माझ्याबरोबर आहे. देव माझ्याबरोबर आहे. आणि आजचा दिवस माझा आहे. हे 5 वाक्य ते रोज सकाळी उठल्यावर म्हणायचे. आज तुम्ही का नाही सुरुवात करत? आजपासून ही सुरुवात करा. मी तरुण पिढीला सांगते, की नक्की, नक्की, नक्की यश तुमच्या हातात येईलच. खात्री आहे. आणि हे जे युनिव्हर्स आहे ते तर तुमची वाटच बघते, की तुम्हाला मोठं करायचं आहे. मग ॲफर्मेशनला सुरुवात आजपासूनच करा. राधे राधे.